चला आज रविवारी सकाळ सकाळ चाललो होतो, गाडीकडे जायचं होतं. मामा मंदिरात होता म्हणून मामाकडे चाललेलो. जाता अक्षय भेटला, आपला लय जिगरी दोस्त आहे. त्याला म्हणलो सोड भाऊ आपल्याला मंदिरापर्यंत. त्यांनी सोडवलं मंदिरात गेल्यावर मग देवाचं दर्शन वगैरे घेतलं. देवाच्या पाया वगैरे पडून बाहेर आलो. आता बेगोना जायचं होतं. मामा आणि ती दोघं बसले होते मंदिरात काहीतरी प्रसादाचं चाललं होतं. बसले होते दोघं बी प्रसाद खाऊन. मी पण प्रसाद खाल्ला. तिथनं आम्ही निघालो बेगवनला. मामाचे टू व्हीलर घेऊन बेगवनला चाललो होतो. शुभम आणि आम्ही दोघं चाललो होतो 8:30 बेगवनला लवकर पोचावं म्हणून. गाड्यांची कामं करून घ्यायची होती. तिथं आल्यावर बघतोय तर मिस्त्री आणि जोडीदाराची टंगळ मंगळ चालली. चिडावतात, एकामेकाला बोलतात, मस्ती काम करताना मस्ती करतात. त्यांची मस्ती बघितली. मग गेलो आपल्या गाडीकडं. आपल्या गाडीचं काम चालू होतं. काय गाडीचं काम झालं तर आता गाडी बाहेर काढायची होती. गाडीचे टायर वगैरे बदलून गाडी वॉशिंग करून लावायची होती. अजून वायरिंगचं बी काम करायचं होतं. मामा गाडी बाहेर काढत होता. तिथनं आम्ही गाडी वगैरे बाहेर काढली. टायराचं सगळं काम ओके केलं तर आम्ही गाडीचं. मी गाडी घेऊन चाललो होतो वेल्डिंगच्या दुकानात, पोपट मिस्त्रीकडं. भरपूर गाड्या असतात तिथं कामाला. आता आपल्याला वेल्डिंगचं थोडंसं काम करायचं आहे गाडीचं. आता बघू गॅरेजला गेल्यावर. हे बघा आपण आलो यांच्या गॅरेजला. आपल्याला रबरा बांधण्यासाठी रिंगा लावायच्या होत्या. रंगा वगैरे सगळे वेल्डिंग मारले. आपलं काम तर झालंय. चला तुम्हाला पोपट मिस्त्रीचं गॅरेज दाखवतो. ते पोपट मिस्त्रीचं गॅरेज आहे. इथं असल्या चिमलेल्या तुटक्या फुटक्या कसल्या पण गाड्या ते नीट करतात. हे त्यांचं दुकानाचं नाव, त्यांचा नंबर आहे. इथं आल्यावर कधी बी त्यांना कॉल करा. तुमचं काम एकदम व्यवस्थित करून द्या त्यानं. बघा कसा ॲक्सिडेंट झाला आहे गाडीचा. किती चिमली गाडी. सगळी कामं करतात ते. बॉडी कॅबिन वगैरे ह्या कॅबिनच्या आतमध्ये सगळं काम व्यवस्थित करून देतात. आमच्या गाडीचं वायरिंगचं काम राहिलं होतं. शेवट आम्ही वायरिंगचं काम केलं आणि घरी निघून आलो आम्ही.